खूप सुंदर म्हणतात. काय म्हणतात? हे रील गेले शॉर्ट. साथी एक देना. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी भी बढ़ेगी केवल मकान तक। परिवार के सब लोग, परिवार के सब लोग चलेंगे मसान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक। इसके आगे भजन ही साथी, इसके आगे भजन ही साथी, हरि के भजन बिन रहेगा अकेला। इसके आगे भजन ही साथी, हरि के भजन बिना रहेगा अकेला। इसके आगे भजन ही साथी, हरि के भजन बिना रहेगा अकेला। इसके जीवन के 2 दिन का मेला रहेगा, जीवन में 2 दिन का मेला रहेगा। कायम न जग का झमेला रहेगा, झमेला रहेगा। इसके भजन के साथ हरि के भजन बिन रहेगा अकेला। इसके आगे भजन ही साथी, हरि के भजन बिना रहेगा अकेला। इसके आगे भजन ही साथी, हरि के भजन बिना रहेगा अकेला। काय म्हणतात महाराज? साथी है मित्र गंग के जल बिंदू पान तक. मित्र असतात, भाऊबंदी असते, एका लिमिट पर्यंत आपल्या सोबत येतो. अर्धांगिनी भी बढ़ेगी केवल मकान तक. पत्नी रडत रडत येते पण दरवाजापर्यंत, गल्लीच्या पुढे येते का पत्नी? स्मशानामध्ये नाही येत. परिवार के सब लोग, परिवार के सब लोग चलेंगे तो शमशान तक। परिवार के लोग आते हैं सिर्फ शमशान तक आते हैं। शमशान के पास आने के बाद कोई एक जाकर उन्हें जला देता है और उसके बाद बेटा भी अपना जो हक है वो निभाता है। बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक। लेकिन उसके आगे हमारा कौन साथी है? उसके आगे भजन ही साथी, उसके आगे भजन ही साथी, हरि भजन बिन रहेगा अकेला. ऐका ना, खूप हसवता येतं मला, पण मला ते करायचं नाही. जीवन हसण्यासाठी आहे का? आपल्यावर लोक हसतात, हजारो लोक. फक्त 5 मिनिटं मला असे द्या. डोळ्यात झोप असेल खडकन बाजूला करा, आयुष्यभर झोप मुडेल असे शब्द पुढच्या 5 मिनिटांमध्ये
एक वेळ आपली असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आज आपल्या अंगामध्ये ताकद आहे, आपण सगळ्यांना कमी समजतोय, तुच्छ लेखतोय. आज आपल्याकडे सगळं काही आहे, पॉवर आहे, पैसा आहे, लोक ऐकतायत. आपण बोलल्यावर आपल्याला असं वाटतं कोणाची गरज नाही. पण एक वेळ असेल तुम्ही निपचित पडलेला असाल, तुमचा हात उठणार नाही, तुमचा पाय उठणार नाही, मुखातून देवाचं नाव घ्यायची इच्छा असेल पण गळ्यामध्ये बेडखा असेल, देवाचं नाव येणार नाही. हात जोडवून देवाला नमस्कार करायची इच्छा असेल पण हात जोडले जाणार नाहीत. डोळ्यामध्ये अश्रू असतील. मरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये मरताना अश्रू असतात, कारण त्याला जीवनातला पश्चाताप असतो. अरे आपण लोकांना तुच्छ समजलं. आता ही स्थिती अशी आहे की या स्थितीमध्ये कोणीही कामाला येणार नाहीये. आणि सोड वेना तुझं कोणी एका चक्रपाणी वाचून या. तो देव समोर दिसतोय, यम पाठवलेत त्याने. काही बोलता येत नाही, काही बोलता येत नाही. हातपाय स्थिर झालेत. हळूहळू जीव निघतोय आपला, हळूहळू जीव निघतोय आणि आपण एकटेच पडलो. दिसते आपल्याला ती पत्नी, दिसते आपल्याला तो पती, त्याने आयुष्यभर आपली साथ दिली. दिसतायत ती मुलं, ती मुलगी दिसते, सगळे काही समोर दिसत आहेत. असं वाटतंय कोणीतरी मला सहकार्य करेल का, आता मला याच्यातून कोणी सोडवेल का. कोणी सोडवत नाही, कोणी सोडवत नाही. तुमचा जीव लवकर जावा म्हणून दारातून गाय सोडली जाते, बाजूला काढली जाते, कारण जीव लवकर जायला पाहिजे. तुमच्या जायची वाट पाहतात. 2 दिवस होतात, 3 दिवस होतात, खाली पडलाय, अजून जीव जात नाहीये. लोक आपल्या आपल्या कामाला लागतात. म्हातारी तेवढी जवळ बसते आणि म्हातारी असेल तर म्हातारा जवळ बसतो. तोही काही काळ थांबतो आणि काही काळ आता देवाला तोही विनंत्या करतो, उचल देवा, आता उचल, आता उचल. ज्या जगामध्ये तुमच्याशिवाय असं वाटत होतं की माझ्याशिवाय पत्ता हलत नाही, त्या जगातून तुम्हाला जाण्यासाठी लोक विनंती करतात. हे जीवन आहे का? हे जीवन आहे आपलं? एवढंच जीवन आहे? याच्यासाठी जगतोय का आपण? हा अंतकाळ असा भाव म्हणून देवाला सांगायचं, उस वक्त जल्दी आना नहीं शाम देर लगाना, जल्दी आना जल्दी लगाना. देवाला सांगायचंय, जेव्हा माझ्यावर असं काढीन ना, माझ्याकडनं बोलता येणार नाही, माझा हात उठणार नाही, तेव्हा कन्हैया एक काम करायचं. काय? उस वक्त जल्दी आना नहीं शाम देर लगाना, जल्दी आना शाम देर लगाना. संगराधा जी को लाना जब प्राण तन से निकले, संगराधा जी को लाना जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. हो इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. हो यमुना जी का तट हो, यमुना जी का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो. यमुना जी का जन बंसी जी का तट हो, जब प्राण तन जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. हे कन्हैया, गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसी बट हो. मला कन्फ्यूज करून टाकून मेरा सावरा निकट हो. ये सावरा है ना, ये सामने हो. जब प्राण तन से निकले, कन्हैया एक काम करना, उस वक्त जल्दी आना, संग राधा जी को लाना. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, तब प्राण तन से निकले. अंत काले च मामे व स्मरण नित्या कलेवरम. जब हमारे अंतकाल सामने आ जाएगा,
हम अब कुछ देर में मरने वाले हैं, तब भगवान को विनती करने के लिए हमारे पास लफ्ज नहीं होंगे, क्योंकि इस मुंह से कोई शब्द नहीं निकलेगा, वाचा क्षीण हो जाएगी। तब भगवान को बोलना है, ए भगवान, आज जो मैं भजन कर रहा हूँ, आज जो ये देवी भागवत सुनने के लिए यहाँ इतने दूर आ रहा हूँ, ये सब कुछ कर रहा हूँ, तो उस वक्त के लिए आज का दिन तो अच्छा है, ये प्रारंभ से अच्छा है, 2 वक्त का खाना मिलता है, सब कुछ ठीक ठाक से कपड़ा पहनने को मिलता है, सब अच्छा चल रहा है, सब अच्छा चल रहा है। पर भगवान एक समय आ जाएगा कि कुछ अच्छा नहीं होगा, एक समय ऐसा आएगा खाने के लिए बहुत कुछ होगा लेकिन खा नहीं सकूंगा, घूमने के लिए पैसा होगा लेकिन घूम नहीं सकूंगा। देव आहे ना इतका कधी कधी विचित्र आहे, जेव्हा पचवण्यासाठी ताकद असते तेव्हा खायला नसतं, आणि जेव्हा खायला देतो तेव्हा पचवायला ताकद राहत, जेव्हा फिरण्यासाठी पायात दम असतो तेव्हा पैसे नसतात। आता पैसे आहेत पण फिरायला जायला पायात दम राहिला, खेळ खेळतो तो खेळ, तुम्हाला माहिती आहे का? हे सगळं जग आहे ना, खेळवतोय तो खेळवतो, आणि आपण त्याचे बावले आहोत, अशा हाताने बावल्यांना खेळवतो। आपल्याला वाटतं मी केलं, मी कथा केली, मी पैसे दिले। ते आमच्याकडे कैला माता मंदिर आहे पाचोऱ्याला, आपण जावं कॉलेज स्टॉप जवळ एक पुरातन सारखं मंदिर आहे, कैला माता मंदिर। त्या मंदिराचे मालक आहेत शिंदे आहेत ते, तर त्यांचा कुठलाही कार्यक्रम असला, तर माझ्याकडे ती पत्रिका आता पण आहे, तर त्यांचं काय असतं ना, कराने वाला और कराने वाली और करने वाली माँ कैला माता। भंडारा करतात, 5-10 हजार लोकांचं जेवण असतं, नाव टाकत नाहीत ते काय टाकतात खाली, कराने वाली और करने वाली माँ कैला माता। म्हणजे हे करून घेते ती आणि जे करते ती फक्त कैला माता आहे, आम्ही काहीच नाही। काय सांगावं गड्या, असा भाव ज्या वेळेस माणसाच्या मनात येतो त्यावेळेस तुम्ही भगवंताच्या जवळ जात आहात याचं प्रतीक आहे। घरात करतायत ना, ते म्हणत देवा मी नाही करत, तू करतोय, हे जर तुमच्या मनामध्ये भाव येत असेल, समजून घ्या तुम्ही देवाला आवडत आहात, देवाच्या मनासारखं वागतायत ना तुम्ही। आणि जर मैं तो दक्ष होता ना, दक्ष त्याचं परवा मुडकं काटलं होतं वीरभद्राने, तो असंच करायचा, मैंने किया, मैं महादेव म्हणले एक काम करा, याला बोकडाचं मुंडकं जोडा। आता दुसरा हा काय म्हणतो, मैं करतो ना, मग याला बोकडाचं मुंडकं जोडा। मग बोकड बी कसा करतो, मैं म्हणून जो मैं करतो त्याला पुढच्या जन्मात देव काय करतो, बोकड। आणि बोकडाची कोणीच पूजा करत नाही, कापतात त्याला, एकदाच पूजा करतात, देवी कापण्यासाठी करतात। जगदंबा भवानी माता आदिशक्ती जगदंबा ही अनेक अवतार घेत असते। अवतार घेत असताना तिच्या अनेक अवतारांची कथा आहे, त्यामध्ये विशेष काल परवा बोलता बोललो, एक कथा देवी भागवतामध्ये खूप सुंदर वर्णनाने आली आहे, ती म्हणजे भगवतीच्या असणाऱ्या स्थितीचं वर्णन करणारी ती कथा आहे। याच्यावर आता गायत्री मंत्राचा विशेष महात्म्य सांगण्यात आलंय। गायत्री मंत्र खूप असा पॉवरफुल मंत्र आहे, ज्या मंत्राने जगदंबा मातेला आपण त्या ठिकाणी जवळ करू शकतो। त्या मंत्राचं सगळ्यांनी सुमिरन करायचंय। सगळ्यांचा कोणाकोणाचा पाठ आहे गायत्री मंत्र, हात वर करा बरं, वा वा, अजून बऱ्याच जणांचा म्हणा। मग तुम्ही बिना म्युझिकचं म्हणू आपण, बोला सगळेजण, ओम भूर म्हणा, भुवस्वहा तत्। वाजा
भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। पुढची कथा सुंदर आहे। एक शतनेत्रा भगवतीचे चरित्र त्या ठिकाणी शतनेत्रा म्हणजे जिला 100 डोळे आहेत अशी देवी प्राचीन काळामध्ये हिरण्याक्षाच्या वंशामध्ये दुर्गम नावाचा महाबलाढ्य दैत्य झाला। त्याने वेद जिंकण्यासाठी तप केलं, ब्रह्मदेवाकडून वेद जिंकून घेतले, ब्राह्मणांना वेदाचा विसर पडून गेला आणि मग सर्व ब्राह्मण आता विचार करू लागले, अरे वेदच आपल्या ताब्यात नसतील तर काय फायदा आहे। तेव्हा पृथ्वीवर हाहाकार माजला, हे कशाने झालंय? देवांना यज्ञातील आविर्भाव न मिळाल्यामुळे, भाग मिळत नमुळे ते गरीब गात्र झाले, त्यांना आपलं पद सोडावं लागलं, त्यांचं पुण्य संपायला लागलं। दैत्याने इंद्राच्या अमरावतीवर नगरीवर स्वारी केली आणि इंद्राला सुद्धा पळावं लागलं। मग सर्व दैत्य एकवटले आणि डोंगरदरीमध्ये त्या ठिकाणी लपून बसले। ते त्यांनी भगवतीचं तप केलं आणि पृथ्वीवर अग्नीत हवन पडल्यामुळे दुष्काळ पडला। तेव्हा ब्राह्मणही हिमालयात जाऊन त्या ठिकाणी राहू लागले, माता भगवतीची उपासना करू लागले। सर्व देवांनी उपासना केल्यामुळे माता भगवतीने आता विचार केला, आता काय करावं, म्हणून तिने सहस्रावधी नेत्र तिने उघडले आणि सृष्टीकडे पाहिलं। सगळे डोळे शेकडो डोळे तिने उघडून पृथ्वीकडे पाहिलं। तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा उडू लागल्या। धारा उडू लागल्यानंतर सगळं पृथ्वीभर त्या पाणी झालं आणि सगळीकडे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि वाहू लागल्यानंतर सगळ्यांना दुष्काळ त्या ठिकाणी मिटला। आणि ही भगवती आता अशीच कृपा करावी म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी देवांनी तिला विनंती केली, भगवती माता तू दुष्काळ तर मिटवलाय, तुझी कृपा झाली तर गावावर दुष्काळ सुद्धा येत नाही, मान्य आहे जगदंबा, पण या दैत्याला सुद्धा आता तू मार। ती म्हणले मारते काही हरकत नाही। मग त्या देवीने त्या ठिकाणी ब्राह्मणांनी केलेल्या स्तुतीने ती फुलं त्या ठिकाणी सुकावली व तिने स्वादिष्ट फळे आणि स्वादिष्ट भाज्या ब्राह्मणांना अनेक दिवसापासून जेवण न केल्यामुळे भोजनासाठी दिल्या आणि त्या भाज्या आणि फळे त्या ठिकाणी खाल्ले। शाक, भाजींना शाक म्हणतात भाजीपाल्याला, मग ती शाक देवांना दिल्यामुळे ब्राह्मणांना दिल्यामुळे शाकाने भरवलं म्हणून तिचं नाव पडलं शाकभरी
म्हणजे पुढचं नाव पडलं शाकंभरी अपभ्रंशून. मूळ नाव काय शाकभरी आणि तिचं अपभ्रंशून नाव काय झालं शाकंभरी. त्या शाकंभरी मातेने पुढे जाऊन त्या दैत्याला मारलं आणि मारून तिला त्या ठिकाणी प्रस्थापित केलं आणि प्रस्थापित करून सर्व देवतांनी तिचा जयकार केला. बोलिये शाकंभरी माता की जय. जय जय श्री अंबे, जय जय श्री अंबे, जय जय श्री अंबे मग आपल्या या खानदेशामध्ये ज्या मूळ 7 कुलदेवता आहेत या इकडे यायला कारण काय? 7 बहिणी. सप्तशृंगी माता असेल, एकवीरा माता असेल, रेणुका माता असेल, माळसा माता असेल, भटाई माता असेल, धनदाई माता असेल, या 7 बहिणी आहेत. किती बहिणी आहेत? नाव मोजले का तुम्ही? मोजत पण झाला ना. या 7 बहिणी आहेत. मग इकडे यायला कारण काय? हे यायला कारण असं आहे, त्या काळामध्ये या पहाडाला जो आपल्या खानदेशाच्या लगत आहे त्याला 7 पुडा म्हणतात. त्या पहाडामध्ये एक दैत्य होता. तो दैत्य या पहाडामध्ये फिरत होता. फिरत असल्यामुळे तो दैत्य सापडत नव्हता. तो वेगवेगळ्या पुडामध्ये लपलेला राहायचा. मग त्या पुडामध्ये त्याला शोधायचं कसं? मग या बहिणींनी 7 रूप धारण केली. किती रूप धारण केली? 7 रूप. 7 रूप धारण करून त्या पहाडामध्ये शोधायला लागल्यात. पण तो शोधायला लागल्यानंतर सैरा वैरा पडू लागला. एक दैत्य पडला वणीकडे गेल्यानंतर त्या दैत्याला मागे पडता पडता सप्तशृंगी मातेने जो लात मारली, एका पहाडात ती लात गेली. आजही तुम्ही गेलात सप्तशृंगीला जाताना एका पहाडामध्ये मध्यंतरी एक त्या ठिकाणी मॅप होल आहे. पाहिलं का तुम्ही? कोण कोण गेलेत ना? तो त्याचाच भाग आहे. जगदंबा मातेने लात मारली आणि लात मारल्यानंतर तो पुढे पळत गेला आणि पुढे मग पहाडावर जाऊन तिने त्या ठिकाणी त्याला मारल्यानंतर प्रत्येक बहिणीच्या ताब्यात तो सापडत गेला आणि प्रत्येक बहीण त्याला मारत गेली. या बहिणींचं नाव परत एकदा ऐका आणि मोजून घ्या. हो, त्या बहिणींमध्ये सप्तशृंगी आहे. माळसा, धनदाई, एकवीरा, चिराई, भटाई आणि रेणुका. काय चिराई देवी आहे. चिराई देवी कुठे आहे माहिती का तुम्हाला? माहिती कुठे चिराई देवी? तुम्ही जर साक्री भागातून जर तुम्ही नामपूर वगैरे भागात जायला गेलात, ईश्वर महाराज तुम्ही पाहिलंय का? चिराई बारी म्हणतात तिकडे. चिराई नावाची बारी आहे आणि तिकडे चिराई बारी म्हणतात. त्या चिराई बारी मध्ये ती देवीचं मंदिर, तिचं नाव चिराई आहे. काय आहे? चिराई. भटाई माता कुठे सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. रेणुका मातेचं माहित आहे. एकवीरा माता आपल्या धुळ्यामध्ये बसली आहे. धनदाई माता कुठं बसली आहे? मस्जिदला. ती 71 कुळांची कुलस्वामिनी. किती कुळांची? 71 कुळांची. आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या 71 कुळांची कुलस्वामिनी आहे. ती धनदाई माता मस्जिदला बसण्याच्या अगोदर त्या ठिकाणी भामेरचा जो परिसर आहे, किल्ला आहे, त्या दिवशी 2 कुळांचा इतिहास सांगितला. आज देवरे कुळाचा इतिहास सांगतो, थोडक्यात ऐका. नंदुरबार जिल्ह्याच्या परिसरामध्ये भामेर म्हणून गाव आहे, तिकडे किल्ला आहे. त्या किल्ल्याच्या परिसरामध्ये अण्णा तुम्ही पण आला वयो, त्या परिसरामध्ये देवरे परिवार हा थांबला होता. त्याला थांबायला कारण जंगल होतं. जंगलाला परिसराला घाबरून ती मंडळी तिकडे थांबली. यांचा मूळ व्यवसाय गुरं चारण्याचा होता. काय होता? गुरं चारण्याचा. गुरं सांभाळण्याचा आणि गुरं चारण्याचा मूळ व्यवसाय हा देवरे परिवाराचा होता. आणि मग आधी तुम्ही गाव मग काही बोलले ना का परत? हे इतिहास आहे आणि तो इतिहास सांगतोय. खोटं वाटलं तर तुम्ही तपासून पाहायचं, त्याच्यात वेगळं नाही. जे आहे ते गुगलला पण सापडतं आपल्याला, तो इतिहास शोधला तर गुरं चारण्याचं मूळ त्या ठिकाणी काम होतं. आणि तिथून ते भामेरच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये थांबत होते. तिकडून नंतर त्या ठिकाणी निघाल्यानंतर आता जिथं त्या ठिकाणी मस्जिद आहे, या गावाचं जुनं नाव म्हैसपाडा होतं. काय होतं? म्हैसपाडा. आणि ती नदी आहे ना, नदीच्या तिकडच्या भागात नायगाव नावाचं गाव होतं. त्या गावाजवळ ही वस्ती त्या ठिकाणी झाल्यानंतर भामेरच्या किल्ल्यातून सगळे इकडे तिकडे विखुरले गेले वेगवेगळ्या गावांना. आणि मग तिथून काही मंडळी त्या नायगावला गेली.
नायगावला गेल्यानंतर तिकडे राहू लागली. राहू लागल्यानंतर मग काही दिवसानंतर ती वस्ती जेव्हा इकडे आली, वस्ती आली, तिकडे रेड्याचं रूप घेऊन एक दैत्य होता. त्या दैत्याला या मातेने मारलं. रेड्याचं रूप घेऊन होता, त्याला मारलं. मारल्यानंतर ती माता तिकडे थांबली. थांबल्यानंतर आणि मग त्या मातेची स्थापना करावी म्हणून या संपूर्ण देवरेकुडाने आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती खाली बुजली आणि बुजून त्याच्यावर देवी बसवली. ऐका बरं का, सगळं धन खाली बुजलं, त्याच्यावर देवी बसवली. बसवल्यानंतर देवीला शेंदूर लावायची परंपरा सुरू केली. शेंदूर लावायची परंपरा केली. शेंदूर लावता 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 काही दिवसानंतर त्या ठिकाणी इतका शेंदूर झाला की देवीचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी लपलं गेलं. ही देवी आहे की अजून काय, लोकांना शंका वाटू लागली. पण लोक राहत होते, पूजा करत होते. त्या काळामध्ये एक लांबकानीचा परिवार साक्रीला राहत होता. ऐका बरं का, आपल्या लांबकानी आहे ना, तिथला परिवार साक्रीला राहत होता आणि कुलकर्णी परिवार होता, ब्राह्मण परिवार होता, पोस्ट मास्टर होता कुलकर्णी. त्याच्या पत्नीचं नाव होतं प्रमिला कुलकर्णी. काय नाव होतं? प्रमिला कुलकर्णी. तिच्या स्वप्नामध्ये देवी गेली आणि सांगितलं, बाई मी या ठिकाणी अशा अशा पद्धतीने आहे, माझ्यावर संपूर्ण शेंदूर चढलाय, या शेंदुराला आता तू त्या ठिकाणी काहीतरी कर. तिच्या अंगात आलं आणि अंगात येऊन ती मस्जिदला आली. आल्यानंतर धावत गेली, देवीला भेटली, देवीला स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर त्याच्यातून काही शेंदूर निघाला, देवीचं मूळ स्वरूप दिसू लागलं. मग त्यांनी त्यानंतर ते आता जी मूर्ती दिसते ही पूर्वीच्या काळात पूर्णपणे शेंदुरामध्ये लेपलेली होती. तो शेंदूर काढला, त्याच्यासाठी सुद्धा विधी असतो बरं का, असा अचानक काढता येत नाही देवीचा शेंदूर. त्यासाठी खूप कडक विधी असतो, त्या विधीनुसारच काढावं लागतं. असं गेलं हाताने काढलं ना, सोपं नाही. देवीचं शेंदूर काढला आणि ती मूळ स्वरूपात त्या ठिकाणी देवी बसवली. आज जी दंदाई माता आपल्याला दिसते तिचा मूळ इतिहास असा आहे. खोटं वाटलं उद्या सकाळी मस्जिद जा. योगेश महाराज सांगतो या इतिहासामध्ये काही बदल आहे का हे चेक करून बघा, कारण पूर्ण अभ्यास पूर्ण असूनच त्या ठिकाणी बोलतो. याला कारण असं आहे गड्याओ, आपल्या कुलस्वामिनींविषयी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपले पूर्वज नेमके कोण होते, कुठे राहत होते, आपण त्या ठिकाणी मूळ कुठून आहोत, हे सगळं कळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून एवढ्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. असो, पुढच्या कथेला जाण्याच्या अगोदर पुढे आपण त्या ठिकाणी सुंदर भजन करू आणि त्यानंतर पूर्ण देऊ.